एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे आमची सकाळ सकाळ पिल्लू उठलेली 6ला। त्याच्यानंतर बेडवरती थोडासा टाइमपास केला आम्ही, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास तरी टाइमपास केला आम्ही बेडवरती लोळलो, तिच्यासोबत खेळण। माझ्या डोळ्यावरची झोप काय उडत नव्हती, तिची ती एकटीच खेळत होती। आणि फायनली नंतर मला उठावं लागलं, कारण का तिला दूध पण फीड करायचं होतं, म्हणजे बॉटल फीड करायची होती। सो त्याच्यामुळे उठली। दीपक झोपलेला, तो काम करत होता रात्री, सो त्याला नाही उठवली। म्हटलं आता सेकंड नॅप, ही नॅप घेऊन ती उठेल तेव्हाच मी त्याला उठवेल। आणि सध्या मी थोडा वेट लॉस करायचा आता प्रयत्न चालू आहे। सो मी हे पाणी बॉईल केलं आहे, त्याच्यामध्ये ओवा आणि जिरा आहे। सो ते बॉईल केलं 5 मिनटं, आणि आता ते पाणी मी घेणार आहे, एम्प्टी स्टमक घेणार आहे। आता हे जे मी आज तुम्हाला जे सगळं शेअर करेल ते माझं आता डेली रुटीनमध्ये असेलच असेल। हे आता मी रोज फॉलो करणार आहे। अगदी बघू आता कधीपर्यंत मला हे फॉलो करता येते। आता हे गरम पाणी पिएल एम्प्टी स्टमक। आणि ते पिल्लू बघताय, पिल्लूची मस्ती चालू होती, ते जवळ खेळली। ऑलमोस्ट मी जवळ ती 6ला उठली ना, 9:30 पर्यंत ती जागीच होती, खेळत होती तिच्यासोबत। तिला बनाना दिला खायला, दूध पिल्यानंतर बनाना खायला दिला, तिने नाही खाल्ला। नंतर मग मी बाहेरचं सॅरलेक्सचं ते दिलं, ते पण नाही खाल्लं तिने। मग शेवटी मला नाचण्याचं सत्वच करावं लागलं, कारण का ती बाहेरचं सॅरलेक्स खातच नाही। त्याच्यामुळे पर्याय चाऊ म्याऊ चाऊ माऊ, कोणाला खाऊ, पिल्लूला खाऊ। नंतर तिच्याजवळ थोडासा टाइम स्पेंड करून तिला भरवलं, थोडं खेळवलं, आणि त्याच्यानंतर ती 9:30-10च्या दरम्यान झोपून गेली। मग मी चहा काय घेतला नव्हता, कारण का ऑलमोस्ट मला 2 तास तसंच राहायचं होतं एम्प्टी स्टमक जिरा पाणी पिल्यानंतर। सो म्हटलं नंतरच पिएल चहा, पिल्लू झोपल्यानंतर पिएल। दीपक पण झोपलेला, पिल्लूला झोपवून दिलं, दीपक पण झोपलेला। सो मी माझ्यासाठीच आता फक्त चहा ठेवत होती, थोडासाच ठेवणार होती, कारण का दीपक उठला की परत त्याला करायचं होतं। आणि आता पिल्लू आमची ऑलमोस्ट 12-1 पर्यंत उठेलच, कारण का ती सकाळी लवकर उठली आहे त्याच्यामुळे। सो मी मला इथे चहा वगैरे करेल, बाकीची जी माझी कामं आहेत ती तर मी सकाळीच आवरून घेतली। पिल्लूला थोडंसं बेडवर ठेवून दिलं दीपकसोबत, आणि तोपर्यंत मी कचरा आणि लादी काढून पुसून घेतलेली। आणि मी म्हटलं बाकीची कामं आहेत ती नंतर करेल, पिल्लू झोपल्यानंतर। सो आता मी ते मला चहा आणि दूध गरम करत ठेवलं आहे, आता ते खाईल आणि नंतर मग जेवणाला लागेल। चहासोबत मी आज काही नाही खाणार आहे, फक्त चहाच पिणार आहे। एरवी मी बिस्किट वगैरे खाते, पण आता सध्या तरी मला थोडंसं वेट लॉस करायचं आहे, त्याच्यामुळे आता जरा सगळं खाणं आहे ते कमी करणार आहे। आज मी काय खाते काय नाही ते तुम्हाला समजेलच। सो आता चहा वगैरे गरम होईपर्यंत बाकीचं आवरून घेते। आज मी करणार होती मुगाची भाजी, सो तेच सगळे प्रिपरेशन माझी चालू होती। आणि ज्याला चहासोबत ॲडिक्टेड आहे ना, तो चहा कधीच सोडू शकत नाही। जेव्हा आपण चहा पितो ना तेव्हा जरा माइंड रिफ्रेश होतं आणि कामं करायला पण पुढे जरा येणं। चहा पिऊन झाली, त्याच्यानंतर मी भाजी केली, चपाती केली, आणि आता पिल्लूचं जेवण बाकी। आणि मी असं पाणी पिते आता सध्या, सब्जा टाकून पाणी। रोज ठरवले की 3 बॉटल तरी अशा किमान पिल्या पाहिजेत। सब्जा थोडा जास्त पडला, पण ठीक आहे। आता करते पिल्लूसाठी मी मूग डाळचं सूप, त्याच्यामध्ये कॅरेट घेतले खूप सारा, आणि पालक घेतले, आणि लसूण। आणि आता मी काय करणार आहे ते आपलं नॉर्मल आपण फोडणी देतो तसंच करणार आहे, सेम। बाकी काही त्याच्यात ॲडिशनल गोष्टी अशा काही नाही। तुम्ही जर माझे ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मी पिल्लूला तडका कसा देते, पिल्लूच्या जेवणाला तडका कसा देते। नॉर्मली हिंग टाकते, जिरं टाकते, लसूण, आणि चॉप केलेली पालक थोडीशीच होती, चॉप केलेला गाजर अगदी 1 मोठा घेतला आहे, कारण का गाजर तिला थोडं मी जास्तच देते, कारण का तिला कधी पोटीला हार्ड होतं, म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्याच्यामुळे। ह्याच्यामध्ये मी हळद टाकते, गरम मसाल्याची क्वांटिटी जास्त टाकते, आणि धणे पावडर, बस। बाकीचे कुठले मसाले अजून ॲड नाही केले। तिखट कधीतरी टाकते, पण ती एवढं खात नाही ती। आणि सोक करून ठेवलेली मूग डाळ थोडं पटकन शिजेल जेणेकरून। सो आता ती पण टाकेल, आणि अगदी 2-3 शिट्यांमध्ये होऊन जाते। आणि पिल्लू आमची ते सूप आहे ना ते आवडीने खाते। तिला कॅरेट मला दिवसातनं, म्हणजे 2 दिवसातनं एकदा द्यावंच लागतं, कारण का तिला पोटीचा जाम त्रास होतो, कारण का पाणी आहे ना आमची पिल्लू खूप प्रचंड कमी पिते। त्याच्यामुळे तिच्या जेवणात असे सूपी पदार्थ, नारळाचं पाणी
किंवा असं लिक्विडची जे क्वांटिटी जास्त असते ते मी तिला देते जेणेकरून तिला पॉटीला त्रास नाही होणार. सो अशा प्रकारे पिल्लूचे जे सूप आहे ते तयार आहे. पालक थोडीशी कमी होती आणि म्हटलं थोडीशीच आहे तर ती यूज करून घेते, परत ती वेस्ट होणार त्याच्यामुळे. आणि पिंक सॉल्ट मी टाकला त्याच्यामध्ये. सो अशा प्रकारे आता जी डाळ आहे ती तयार आता होईल आणि पिल्लूला देईल. आणि नंतर मग पिल्लू आमची ऑलमोस्ट 12-12:30ला उठली, म्हणजे मीच तिला जबरदस्ती उठवली सगळे कामं झाल्यानंतर. आणि आता ती खेळते. आंघोळ वगैरे तिची झाली नव्हती. आता तिचे बाबा जेव्हा आंघोळ करणार तेव्हाच ती आंघोळ करणार संध्याकाळी. सो ती खेळत होती. आता तिला भरवेल थोड्या वेळाने खेळून झाल्यानंतर. थोडंसं म्हणजे अजून मी अर्धा तास तरी तिला उठली ना झोपेतून की अर्धा-1 तास थोडं तिला सेटल होऊन देते. त्याच्यानंतर मग मी तिला भरवते, म्हणजे जेणेकरून ती आवडीने खाते. नाही तर लगेच भरवलं ना की मग ती किरकिर करते त्याच्यामुळे. सो आता ती खेळते मस्तपैकी. पिल्लूला असं उठवलं ना तरी पण कधी कधी किरकिर नाही करत, पण कधीतरी तिची झोप नाही झाली ना की ती जाम किरकिर करते. सो आता तिचं शेड्यूल आहे ना मला थोडंसं चेंज करायचं. तिचं किती शेड्यूल चेंज केलं तरी ती रात्री जागते. आता लेट्स सी, बघूया आता 2 दिवस मी आता जरा हे फॉलो करणार आहे. बघूया रात्री ती नीट व्यवस्थित झोपते का, मग हेच फॉलो करेल मी तिचं शेड्यूल. आणि बघते गाडीचं जे टायर आहे ते कसं फिरवते. आणि प्रत्येक गोष्ट ती अगदी आवडीने खेळते, वाजवते. पियानो पण आवडीने वाजवते. आणि आता तिचं तेच चालू आहे, ते वाजवते आणि तिची तोंडाची बडबड चालू होती, सूर ओढत होती ती. तुम्ही बघते कसे एक्सप्रेशन तिचे चालूच असतात. आणि आज तर मी एक्सरसाइज करायचे. आज मला खूप काम आहेत. एक्सरसाइज करायचं आहे, क्लिनिंग करायचं आहे जे नॉर्मली असतं ते, पिल्लूचं जेवण करायचं आहे, संध्याकाळी कुकीचं जेवण करायचं आहे. सो माझी इव्हिनिंग कशी जाणार आहे डोंट नो. आता बघूया पुढे कसं काय होतं आहे ते. सो आता पिल्लूला इथे मी चांगलं खेळवते, दमवेल आता. आणि तिची परत एकदा नॅप होणार आहे, कारण का तिची आता जी नॅप आहे ती छोटीशी झाली आहे. पिल्लूचे बाबा आता फ्री होतील, म्हणजे दीपकला पण मी उठवून घेतली, कारण का आता मला थोडीशी कामं बाकी होती. कामं बाकी इन द सेन्स की नॉर्मल पिल्लूला भरवायचं होतं आणि थोडेसे कपडे वगैरे सुकत घालायचे होते, बस. बाकी सगळी माझी कामं सकाळीच आवरून घेतलेली, कारण का पिल्लू उठल्यानंतर मग मी झोपली नाही, पटकन कामं आवरून घेतले, थोडंसं बसली, टाइम स्पेंड केला, जरा नेलपेंट वगैरे लावला, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या करून घेतल्या. आणि पिल्लूचं खेळणं इथे चालूच होतं. ढोलकं वाजवते, पियानो वाजवत होती. तिचं ती मस्तपैकी खेळते, कधीही खेळण्याच्या बाबतीत ते किरकिर नाही करत ती. म्हणजे तिला टॉईज, सॉन्ग, असे बुक्स, तिला ना की असं वेगवेगळं तिला व्हरायटीज हवेत खेळण्यामध्ये, मग ती अगदी चांगलं व्यवस्थित खेळते. इथे फक्त स्लायडिंगवर खेळून झाल्यावर तिला आता मी जरा चालायला शिकवते. मला भरपूर सारे आधी कमेंट येऊन गेलेले आहेत की तुमची पिल्लू अजून चालत कशी नाही, 1 वर्षाची झाली, आता 1.5 वर्षाची होत आली आहे, तरी पण अजून चालत नाही का. पण आता ती हळूहळू स्टेप घेते. थोडासा काही मुलांना वेळ लागतो, थोडंसं असतं काही लोकांचं. सो तसंच आमच्या पिल्लूचं आहे, थोडासा लेट चालायला लागले, कारण का पिल्लूचं वेट असल्यामुळे तिला थोडासा इश्यू येत असेल मे बी. पण ती आता चालते. आता आधी 2 हात धरून चालवावे लागायचे, आता सिंगल हँडने ती चालते अशी धरून. हळूहळू ती पण चालायला लागेल. आणि इथे आम्ही तिचं असेच रोज आम्ही तिच्या असं वॉकिंग थोडीशी एक्सरसाइज घेत असतो, जेणेकरून ती चालेल, तिचा बॅलन्स सांभाळेल. बॅलन्स तर सांभाळते बऱ्यापैकी. तिला बाबा बोलत आहेत, पण ती इतकी नाटकी आहे ना पिल्लू आमची, बघताय तुम्ही.
दुपारी त्याचे जेवण झाल्यानंतर थोडंसं 2 तासांनी दही तिला भरवते. ह्याच्यामध्ये मी गूळ ॲड केलं आहे. गूळ आणि दही थोडंसं गरमी जास्त असल्या कारणाने थंड थोडा पोटात थंडावा राहण्यासाठी तिला मी दही पहिल्यांदा भरवते. मी भरवते तिला दही, पण असं जास्त नाही भरवत. आज मी तिला जास्त घेतले आणि आमच्यातलं भरवते, तिला असं सेपरेट नाही भरवत. सो आज तिच्यासाठी सेपरेट आहे. आता बघूया तिला दहीनी काय इफेक्ट होतो की नाही तर मी तिला दही आता 2 दिवसांनी देतच जाणार. गूळ टाकलंय थोडंसं, जेणेकरून थोडासा स्वीटनेस येईल. आंबट दही असेल तर, पण आंबट दही नव्हतं. पण तिला थोडीशी टेस्ट येण्यासाठी मी दही ॲड केलं आहे. ताक तिला मी द्यायचा प्रयत्न केला, पण तिला ताक नाही आवडत. ती दही आवडीने खाते. सो मी आता तिला हळूहळू थोडं दही 2 दिवसातना 3 दिवसातना असं अल्टरनेट डे तिला देत जाईल, जेणेकरून तिला पण दह्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे दही ॲड केलं पाहिजे. आणि आता ते पॉप याला काय बोलतात, पॉप असं काहीतरी गेम आहे, ते पण तुम्ही बघा कसे खेळते. तिला माहिती आहे इकडनं प्रेस केलं की तिकडनं येतं आणि ह्याचा ना आवाज येतो असं टुक टुक करून. सो ती जास्त एन्जॉय करते. तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही हे नक्की बाय करा. अगदी 10-20 रुपीजला भेटतं. अगदी बाळ मस्त एन्जॉय करतं त्याच्याने. हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी प्रॉपर आहे ते ब्लॉगिंग चालू केले, कारण का आता फ्री आहे. एक माझी छोटीशी नॅप पण घेऊन झाली. तुम्ही तर स्टार्टिंगला बघितलं असाल की आजपासून मी थोडंसं वेट लॉस करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आज माझा डे 1 आहे. आता मी कंटिन्यू करायचं असं ठरवलं आहे. का आहे ते एकदम ठाम ठरवलं आहे. आता वाजले आहेत 5, पिल्लू झोपले. आता मी काय काय ठरवलं तुम्हाला दिवसातून सांगते. सकाळी उठून मी आहे ना ओवा, जिरं आणि मेथी हे मिक्स करून बॉईल करून पाणी पिते 1 ग्लास. आणि आता ऑलमोस्ट मी 1.5 लिटर पाणी पिले. पाणी माझ्याने जास्त जात नाही. पाण्यामध्ये ना मी सब्जा टाकते, ते पण तुम्ही बघितलं, ते पाणी पिते सब्जाचा. आणि सकाळपासून मी फक्त 2 चपाती आणि मुगाची भाजी खाल्ली आज. आणि आत्ता मी काय ड्रिंक वगैरे टी वगैरे आणि टी पिलेली मी आणि चहा पिलेली सकाळी. आणि आत्ता पण मी चहा पिणार आहे. आत्ता नाही, आफ्टर एक्झरसाईज पिणार होती ग्रीन टी, पण एक थोडासा कमी शुगरवाला चहा पिणार आहे मी. आणि आता मी करणार आहे एक्झरसाईज आणि मगच क्लिनिंग करायला लागेल असं ठरवलं आहे. कारण का पिल्लू झोपले तर मला कळत नाही आहे की मी एक्झरसाईज करू की क्लिनिंग करू. म्हणजे कचरा आणि लादी करायच्या, पायाला थोडं माती लागते. पिल्लूचं सगळं तसंच पडलेलं, जस्ट आवरलं आहे. तुम्ही हॉल बघाल ना तर हॉलमध्ये नुसतं पिल्लूचंच पसार आहे, चेअर वगैरे सगळं तसंच आहे. म्हणून त्यात ते परत ती उठली की हेच करायचं. तर जे काय आहे ते रात्रीच करायचं. तोपर्यंत नॉर्मल फक्त उचलून ठेवले. तुम्हाला माझा व्हॉईस स्लो येत असेल कारण का पिल्लू झोपले. सो असं ठरवलं आहे. आता मी पहिली एक्झरसाईज करून घेते. मला तुमच्याजवळ जेवढं शेअर करता येईल तेवढं मी करेल. फुल शेअर नाही करणार, छोटे छोटे पार्ट शेअर करेल एक्झरसाईजचे. मी आधी पण करायची, पिल्लू व्हायच्या आधी पण करायची एक्झरसाईज. सो तेच मी सगळं फॉलो करते. सो चला, तेव्हा मी स्किपिंग पण करायची. आता स्किपिंग इथे हाईट पुरेल की नाही, कारण का वरती ना पिरियड. सो बघू, स्किपिंग आज नाही करणार. स्किपिंग माईट बी उद्या करेल, नाही तर परवा करेल, पण करेल. कारण का आता मी झोपलेली, त्याच्यामुळे ना थोडंसं कामं राहिली आहेत. त्याच्यामुळे मला काही करून आता पिल्लू उठायच्या आधी, नाही तर कन्फ्युजन आहे. पिल्लू उठल्यानंतर एक्सरसाइज करू की आधी करू, जाम कन्फ्युजन आहे. आधी क्लिनिंग करते मग एक्सरसाइज करते, कारण का मला पिल्लूला खाली पण घेऊन जायचं आहे. सो एक्सरसाइज काही पिल्लूला घेऊन मी करू शकते. चला, तर पहिला पटकन कचरा काढून घेते, नॉर्मल लादी पुसून घेते. आणि पिल्लू उठली की तिला मला काहीतरी भरवावं लागेल, केळं आणि दूध द्यावं लागेल. सो आता पहिला मी कचरा काढून घेते. तिला उठली की ती एका साईडला खेळेल आणि एका साईडला मी माझी एक्सरसाइज चालू ठेवेल, असं चाललं आहे माझ्या माइंडमध्ये. तसंच करते. पहिला क्लिनिंग ती असली ना की क्लिनिंग नाही होणार, ती नाचत तसं. त्याच्यामुळे बेस्ट वे कचरा काढून घेते, लादी पुसून घेते, ती उठायच्या आधी घर क्लीन, ती पण खेळेल, माझी पण एक्सरसाइज होईल. दॅट्स इट. चला, तर आता पहिलं मी क्लिनिंग करून घेते आणि मग एक्सरसाइज करेल. सो तुम्ही बघा मी काय काय करते आज एक्सरसाइज. जसं म्हणजे मी फक्त ऑनलाईन बघूनच करणार आहे, बस बाकी काय नाही. कारण का आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला माहिती आहे पोट राहतं थोडं. माझं C-सेक्शन झालं आहे, त्याच्यामुळे पोट राहतं थोडं तरी राहतं. आपण फीड करतो बेबीला, त्याच्यामुळे बोलतात ना की खायला आपल्याला लागतं
तसं काय झालं, त्याच्यामुळे राहिलं आहे पोट. सो चला आता पटकन आवरते आणि छोटीशी टम्मी आहे ती आता कमी करायचा प्रयत्न चालू आहे माझा. बघूया कितपत सक्सेस भेटतो आहे मला. चला आता मी एक्सरसाइज चालू करते, तुमच्याजवळ शेअर करेन. पिल्लू अजून पण झोपले, सो पटकन करून घेते जेवढं होईल तेवढं. लॅपटॉपला लावते यूट्यूबवरून सर्च करून आणि चालू करते. पिल्लू उठले, तिला दूध दिले. माझं अर्धाच झालं, तुम्ही बघितलंच असेल. अर्धाच झालं, तिला दूध दिले. आता मी कंटिन्यू मोबाईलवर लावून बघते, तिला सॉंग्स लावून दिले. तिथे दूध पिते, तिथे मी माझी एक्सरसाइज करत तिथे दूध पिते. चला पटकन करून घेते, मला खाली पण जायचं. त्याच्यामुळे आजची नॉर्मल एक्सरसाइज होती झाली. थोडासा स्वेटिंग आलं आहे आज मला, कारण का मी आज आहे ते नॉर्मलच एक्सरसाइज केली. ऑलमोस्ट 30 मिनिट्सचीच केली, बस जास्त नाही केली. आता उद्यापासून बघूया, हळूहळू वाढवत जाईल. एकदमच जास्त करणार नाही मी, सो हळूहळू वाढवत जाईल. आता पटकन फ्रेश होते. पिल्लूला दूध दिलं, पिल्लू दूध पियाले. तिला थोड्या वेळाने बनाना पीठ करेन मी. आता मला पहिलं पाणी पिते मी तुम्हाला दाखवते मी काय केलं. मी आहे ना बॉटलमध्ये असं सब्जा टाकून ठेवलं, तुम्हाला दिसतच असेल. असं सब्जा टाकून ठेवलं आहे, सकाळीच टाकला. आणि आता ही माझी दुसरी बॉटल आहे. किती पाणी कमी पिते बघा. आता 1.5 लिटरच पिलं असं मी दिवसभरात, म्हणजे नॉर्मल पण पिलं, पण हे आता पिते. हे जास्त झाला, मला अंदाज एवढा कळला नाही, पण जास्त झाला. पण आज रात्री अजून एक बॉटल संपेल. हे एवढं पाणी आणि अजून एक बॉटल संपवायचा प्रयत्न चालू आहे माझा. सो आता पाणी पिते, फ्रेश होते, पिल्लूला थोडं खाली घेऊन जाते आणि आल्यावरती लिटिल बिट चहा बनत आहे. चहा पिएल, चहाशिवाय मला एनर्जी येणारच नाही. सो चहा पिएल. बघेल ते खाली मुलं क्रिकेट खेळतात ना, मग पिल्लूला नेली ना की बॉल बिल लागलं की मला भीती वाटते. सो म्हणून मी अवॉइड करते तिला खाली घेऊन जायचं. आता कोण नाही, क्रिकेट वगैरे नाही खेळते. सो तर तिला खाली घेऊन जाईल, रेडी करते तिला. मी पण रेडी होते, पटकन फ्रेश होते, जरासं पाणी पिते मस्तपैकी. आज जरा बरं वाटलं, असं रिलॅक्स वाटते आज. तर मी रेडी झाले, डोकं लागले दुखायला जंप मारून केस सगळी ओली झाले. आता ते होणारच आहे. मी रेडी झाले, पिल्लूला आता रेडी करेन. कपडे तर आणलेत, जरा 5 मिनटं रेस्ट करते, कारण का एक्सरसाइज केल्या नाही जात. आणि तुम्हाला सांगते, जरा पाणी पिलं ना जरा स्किनला बरं वाटते. पहिल्याच दिवशी नाही वाटणार तरी पण. आणि तिला आता डायपर फ्रीज घेऊन जाईल, कारण का आता जर शू झाले. आता काय शू पण नाही लगेच करणार, शी पण नाही, कारण का मी 2-3 तास नाही जाणार, हार्डली अर्धा तास 20 मिनिट्सच जाईल खाली. पण सायकल घेऊन नाही जाणार, असंच वॉक करवेल तिला आणि असंच मी तिला फिरवून आणेल. चला तर आता जाऊन येते पटकन. आता मला चहा ठेवलं का माझं डोकं हल्लं आहे जाऊन. ग्रीन टी नाही, आता जेव्हा ग्रीन टी आणाल तेव्हा ग्रीन टी चालू करेल. तोपर्यंत चहा, सकाळीचा आता चहा. मी तुम्हाला सांगते, सकाळी जेवल्यानंतर काहीच नाही खाल्लं आहे मी 1:30 वाजता जेवली. त्याच्यानंतर पाणी पिलं खूप वेळा, जेव्हा भूक लागल्यासारखं सब्जावाला पाणी पिलं. आणि आता मी टी पिते, ते पण एकदम थोडंसं 1/2 कप पण नाही, असं तुम्ही बोला तर तेवढी. आणि आज मी बरोबर 8:30 किंवा 8पर्यंत जेवणार आहे. आणि नंतर मग पुरा मॉर्निंगपर्यंत फास्टिंग असंच ठरवलं. बघूया, आता तिला खालीच घेऊन जाईल, मग बघू व्हिडिओ करता आले तर करेल, पण नाही, पिल्लूला घेऊन मला नाही करता येईल. सो बघूया. चला, आमच्या इथे ना गार्डन नाही आहे,
त्यामुळे मग गार्डनला घेऊन नाही जाता येत. नाही तर मी गार्डनला नेली असते. तिथे कुठे जवळ असलं ना तर नेली असते, पण गार्डनच नाही. पाठी सगळं पिल्लूच आहे. स्लायडिंग घेते, आज खेळत होती. गार्डन नाही त्यामुळे गार्डनमध्ये नेताच येत नाही. आहे पण खूप लांब आहे. ते दीपकशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. आणि असं ग्रासवाला पण नाही. आम्ही जिथे आधी रूम बघितली ना, एकदम आधी म्हणजे ही जेव्हा रूम बघायला आम्ही बघतो तिथे होतं एका ठिकाणी गार्डन, पण ते रूम खूप कॉम्पॅक्ट होतं, छोटं होतं. त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. पण पिल्लूला खेळायसारखं होतं तिथे, थोडंसं होतं, एवढं पण नव्हतं. पण ठीक आहे, तर तिला खाली घेऊन जाईल, खेळ. आता लोळती आहे अशीच, झोपेतनं उठली आहे लगेच मी इथे आणली, कारण का माझी एक्सरसाइज अर्धवट एकदा लिंक तुटली ना की मग ती तुटली. आता मी काय डिसाईड केलं आहे, आता बसलेली ना थोडंसं माइंडमध्ये माझ्या आलं, सकाळी बघूया पिल्लू जर रात्री नीट झोपली ना तर सकाळी माझी एक्सरसाइज होईल. म्हणजे कसं ती हार्डली सकाळी 2-3 तास जागते, त्याच्यानंतर झोपते. मग तेवढा जो पिरियड असतो ना त्याच्यामध्ये माझं जेवण आणि एक्सरसाइज पण होऊन जाईल. सो आता बघूया जाईल. नाहीतर मी कसं करेल, सकाळी आहे ना मी रोज सकाळी स्किपिंग करेल आणि संध्याकाळी एक्सरसाइज करेल, हे असं ठरवलं आहे मी. बघूया, कारण का स्किपिंग करायला एवढा वेळ नाही लागत. 10 मिनिट्स पण इनफ होऊन जातात स्किपिंगला. सो सकाळी मी स्किपिंग करेल, कसा तरी टाईम काढेल मी. सकाळी स्किपिंग आणि इव्हिनिंगला एक्सरसाइज, हे डन. फक्त एवढंच फॅन चालू असतं, फॅन स्लो करावा लागेल. पिल्लूला ना खूप गरमी होते त्याच्यामुळे. पण चला काय नाही, कुठे ना कुठे तरी कॉम्प्रोमाइज करावेच लागणार. आणि मला एक्सरसाइज काय पण करून कंटिन्यू करायचं, आता ब्रेक नाही करायचं. जे काही मी स्टार्ट केलं ते आता मला स्टार्ट करायचं आहे. मला ना शॉर्ट्समध्ये करूसं वाटते, पण ना तसा टाईम नाही. पिल्लूमुळे ना मला टाईम मॅनेजमेंट नाही होत. जेवण परत एक्सरसाइज परत नाही होत. बघूया त्यातून जर कधी असं शक्य झालं ना तर मी 1-2 असे शॉर्ट करायला लागेल जर्नी. बघूया. रेडी, आता आम्ही निघतोय. कुकी ओटे तुमचं, आम्ही निघतोय खाली, पटकन जाऊन येतो. चल. आता ऑलमोस्ट मून पण दिसतं आमच्या इथून. तुम्हाला दिसते का मून? नसेल दिसत, अजून नाही दिसत. जस्ट आलो घरी, मच्छरचं लावते, विंडो ओपन केले, जरा गरम करते जाम. खालून आहे पिल्लूला उचलून घेऊन जाणं म्हणजे कमरेचा भुगा होतो माझ्या. म्हणून दीपक असला की जाते. आज भरपूर दिवसांनी मी पिल्लूला घेऊन गेली. जरा मस्तपैकी पिल्लूने पण वॉक केला आणि खाली छोटे मुलं होती ना तर खेळत होती म्हणजे उभी होती आणि बघत होती त्यांना. सो जरा आता रोज नेत जाईल तिला 5-10 मिनटं तरी. 5 मिनटं नाही 20 मिनटं. आता आम्ही ऑलमोस्ट अर्धा तास होतो आम्ही. आता आलो वरती. खाली आमच्या बिल्डिंग खाली ना डॉग आहे चुटकी म्हणून, तर तिच्याजवळ पण खेळत बसते. ती एकदम फ्रेंडली आहे, सो तिला हातबीत लावते, बोलवते वगैरे. सो तिच्याजवळ खेळत होती, जरा फिरली वगैरे आणि जरा बसवली तिला मुलांच्यामध्ये. आणि व्हिडिओ शूट वगैरे करता नाहीत मला, कारण का पिल्लूला घेऊन नाही पॉसिबल. तरी पण एकदा करेल मी कधीतरी. आता पिल्लू आमची आधी ना मला तिथे 2 हात धरून चालवावं लागायचं. आता ना 1-1 हात धरून अशी चालते, थोडा बॅलन्स करते. आता चालेल ती हळूहळू. प्रत्येक मुलांचं वेगवेगळं असतं. आज एक्सरसाइज केली. एक्सरसाइजनंतर माझं असं डोकं धरलं आहे ना, माझं डोकं जाम होतं. पिल्लूचं जेवण, पिल्लूला मी डाळ राईस करते आणि कुकीला चिकन आणि राईस. माझं तर हाय सॉर्टेड. आता पटकन हे दोघींचं करून घेते. वाजले 6:15. दिवा तर नाही लावायचा कारण की मला आज 3rd डे आहे, त्याच्यामुळे आज दिवा नाही आहे. चला, टी पिरियड्समध्ये पण एक्सरसाइज करते. चला, मून आता तुम्हाला दिसत असेल, दिसतोय ना. चला, स्काय आहेत ना मस्त शेड आलेली स्काय ना आमच्या अपोजिट साईडला, कारण का तिथेच सनसेट होतं. सो तिथे मस्तपैकी शेड आलेली. व्हिडिओ करूच वाटत होती पण नाही, पिल्लू खूप हालत होती आणि अशी खाली ठेवली ना की ती खाली बसून ढोपरं जायला पुढे करत होती, म्हणून मग मी सोडून दिलं. त्याने त्या केलं असते मी. दीपक कधी असेल ना तर मस्त व्हिडिओ कराय, पिल्लू कशी चालते. मी व्हिडिओच्या एंडिंगला काल मी छोटीशी क्लिप म्हणजे छोटीशी व्हिडिओ केलेली. पिल्लूला मी खाली घेऊन गेलेलो तर मी ते व्हिडिओ केलेली, त्याचा मी छोटे पार्ट्स आहेत ना ते मी तुम्हाला एंडिंगला लावेल. काल पिल्लूसाठी पहिला पाऊस पडला. पिल्लूला थोडीशी भिजवली, म्हणजे अंगावर थोडे टिपके पाडून दिले पाण्याचे. वरती अशी हात बघून हे करत होती. मी एंडिंगला बघा पिल्लू किती एन्जॉय करत होती. काल खाली असं म्हणजे दीपक असतो ना तेव्हा आम्ही रात्री सायकलनी असं राईड मारायला जातो.
मी एकटी असते तेव्हा मी इव्हिनिंगला रात्री जात नाही, कारण का इथे ना अजून स्ट्रीट लाईट नाही आहे, त्याच्यामुळे मी एकटी जात नाही. गेली तर अशी बिल्डिंग खाली जाते, पण बाहेर नाही जात पिल्लूला घेऊन तरी, कारण का बाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत बिल्डिंगची, त्यामुळे एकटी जात नाही. पिल्लूला घेऊन इव्हिनिंगलाच जाते, रात्री असं काळोख पडला की नाहीच जात पिल्लूला घेऊन. दीपक असतो तेव्हाच जाते. सो तर फोन पण चार्ज करते पटकन, थोडासाच आहे, 20% आहे. पिल्लूचं जेवण करताना मी तुमच्याजवळ माईट बी शेअर करेल, नाही करेल डोंट नो, कारण का मी ऑलरेडी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे मी कसं करते ते. त्याच्यामुळे मी काय आता जेव्हा नवीन वगैरे करेल ना, मी एक ना ब्राउनी बघितले, हां ब्राउनी बघितले, त्यासाठी मला पीनट बटर लागेल. मी तुमच्याजवळ ना शेअर करेल कधीतरी ब्राउनी. सॅटर्डे आयदर संडेला मी शेअर करेल ती रेसिपी, दीपक घरी असेल तेव्हा, कारण का त्याला एकदम प्रॉपर टाईम आणि प्रॉपर व्हिडिओ शूट हवे त्याच्यामुळे. आणि डाईटवाल्या लोकांसाठी म्हणजे वेट लॉससाठी, म्हणजे आपण शुगर खात नाही ना त्याच्यासाठी ठीक आहे. सो मी नक्की तुम्हाला शेअर करेल सॅटर्डे आयदर संडेला, सो नक्की बघा. आता पटकन पिल्लूचं जेवण करते, कुकीचं जेवण करते, दिवा तर लावायचा नाही आहे. प्लांट्स जे लावले आहेत म्हणजे बॉटल्समध्ये त्यांचं पाणी चेंज करते, कारण का मला इथून दिसतं की ते पाणी खराब झालं आहे, म्हणजे असं थोडंसं कलर चेंज झाला आहे. सो पटकन करते आणि बस. पिल्लू आमची खेळते इथे. आज पिल्लूची सकाळची आंघोळ नाही झाली, पिल्लूने बाबांसोबत आंघोळ नाही केली. बाबा गेले तेव्हा पिल्लू झोपलेली, पिल्लूला माहिती पण नाही बाबा ऑफिसला गेले. बिस्किट 7 वाजले, ते बिस्किट भरवते डाएटचं, तिला दिलेलं हे डिशमध्ये दिलेलं, तिने ते पाडून टाकलं सगळं खाली. आता भरवते, कारण का मला तिचं जेवण करायचं होतं, तर मला तिला थोडंसं द्यावं लागलं. ते मी देते तिला, हे काय बोलतं मला माहिती, तुम्हाला दाखवेल. आता तिला पटकन बिस्किट भरवते, 2च बिस्किट भरवते तिला मी. आणि मग नंतर काय 8:30पर्यंत जेवेल. आता पिल्लू कुकर तर लावलं आहे, वाट बघते, उभी होती, आली खाली. पटकन तिला भरवून घेते मी. आणि मला पाणी पण आता संपवायचं आहे, पाणी आणून ठेवलं, आता इथेच बसायचं आहे मला. सो हे पाणी देते, थांब, वाट बघा कशी बघते. भरवून घेते. डाळ भात म्हणजे डाळ खिचडीसारखं केलं आहे, तुम्हाला दाखवते. केलं आहे तिला कांदा वगैरे टाकून. आता तिला पटकन भरवून घेते, म्हणजे मी मोकळी, मी खाईल. कुकीला पण द्यायचं आहे, पिल्लूचं झालं की कुकीला दे. चला पटकन भरवते पिल्लूला. बघा मी आज असं केलं आहे. भरवत होती डाळ राईस, नाही खाल्लं तिने. बघा कशी चिमटे काढते, कंटाळा आलाय तिला. कसला कंटाळा आलाय काय माहिती. आता तिला थोड्या वेळाने भरवेल, आता नाही भरवणार. सगळं बाहेर काढते, 2 घास खाल्लं आणि सगळं बाहेर काढायला लागेल. आता वाजले किती 9:15, 10पर्यंत तिला बघू खाते काय. कसली एवढी भरली आहेस काय माहिती, नुसती मस्ती करते. आणि त्यात माझं डोकं जाम दुखते. बघा कुकी तिकडे जा, कुकी Vision the bus go round and round, round and round, round and. Samaira, Deepak, Majan, Majan. भात सगळा लावून घेतलाय तोंडावरती, तो पण काढून देत नाहीये. माणूस ती मारते मला, लय मस्ती करतीये. आधीच डोकं झालंय जाम माझं. आता बघे 10 वाजता देते, खाते की नाही, नाही तर मग ऑप्शनला काय नाचा देते. नुसती उड्या मारते. पहा कुकी फक्त जाऊन दे, कुकीला आले शेवट. हे बघा कशी नुसती उड्या मारते. तिने कुकीने फक्त हिच्याकडे बघितलं ना तरीही उड्या मारते. जस्ट आज मला वाटतच मी 3 लिटर पाणी पिलं. आता फक्त एवढंच पाणी राहिलंय. आता एवढं पाणी पियायचंय विथ सब्जा. सब्जा मला वाटतं एवढा नाही चाललं जाणार, पण एवढं पाणी संपलं. आता शिंग भरले, तसं मला रात्र पण काढायची. बघा किती पाणी पिते मी आज. 3 लिटर, 1 लिटरची बॉटल आहे ही.
round and round. The doors on the bus go open and shut, open and shut, open and shut. The wipers on the bus go swish, 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 swish. The horn on the bus go beep, 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 beep. The baby on the bus go meow, 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 meow. The mommy on the bus go shh, 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 shh. एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा, त्यात बसली म्हाताली, म्हाताली चालली लेकिकले, वाटेत भेटला वाघ. तो काय म्हणाला, काय म्हणाला तो, तितली उडी उड़ न सकी, ट्रेन में चढ़ी सीट न मिली, सीट न मिली तो लोने लगी. अब पोरगा मला लय त्रास देतोय आज. चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ. कोणाला खाऊ, पिल्लूला खाऊ की कुकीला खाऊ. चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ. पिल्लूला खाऊ की कुकीला खाऊ. परत पकड. चाऊ म्याऊ. तू माझे पकड कान, कान पकड. हा पकड, हा मी तुझे. चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ. पिल्लूला खाऊ की कुक्कूला खाऊ. परत. चाऊ, चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ. पिल्लूला खाऊ की कुक्कूला खाऊ. करूया चाऊ म्याऊ. चल चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ. चाऊ म्याऊ, चाऊ. पिल्लूला खाऊ की कुक्कूला खाऊ. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता मला पिल्लूला फक्त भरवायचे, 10 वाजता भरवेल. तिने नाही खाल्लं तर मला तिला नाचणीचं सत्व भरवावं लागेल. बस बाकी काय नाही. आणि काही तिची आंघोळ, तिला खेळवेल वगैरे, तेच. बाकी काहीच आता शूट करण्यासारखं नाही. आणि माझं डोकं पण खूप दुखतं. आणि जे एवढं पाणी राहिलंय ते झोपायच्या आधी मी संपवणारच आहे. आता ब्लॉग एंड केला तर मी एवढं पाणी संपवून टाकेल अर्धं, आणि बाकीचं झोपेपर्यंत संपून जाईल. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला पण वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही पण नक्की असे जे मी फॉलो करते ते तुम्ही पण फॉलो करा. मी तुम्हाला हवे तर शेअर करेल की मी काय काय करते ते. चला बाय बाय. ओगाच